माय माऊली नमस्कार. विविध आरतीतील एक आरती श्रीकृष्ण आरती व अर्थ अभिवाचन करत आहे. प्रथम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलस्वामिनी देवताय नमः. श्री 16 कुलस्वामीला वंदन करून श्रीकृष्णाची आरती व अर्थ आपण बघूया. अवतार गोकुळी हो जनतारा वयासी, लावण्य रूपडे हे तेजपुंजाळ राशी. लावण्य रूपडे हे तेजपुंजाळ राशी. उगवता कोटी बिंबे रविलोपले शेषी. उत्साह सुरवरा महाथोर मानसी, महाथोर मानसी. जय देवा जय देवा कृष्णनाथा, जय रुक्मिणी कांता. आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता. अर्थ बघूया. जनकल्याणासाठी सुंदर अशा तेजस्वी स्वरूपात आपण गोकुळात अवतार घेतला. कोट्यावधी बिंबे उगवल्याप्रमाणे प्रकाश पडल्यानंतर सूर्य चंद्र दिशेनासे होऊन महान लोकांच्या आणि श्रेष्ठ देवतांच्या मनात उत्साह निर्माण झाला. हे कृष्णदेवा, रुक्मिणी माईच्या पती असणाऱ्या देवा, तुमचा जय जयकार असो, जय जयकार असो. हे देवकीच्या पुत्रा, मी तुमची आरती ओवाळतो, मी आरती ओवाळतो. कौतुक पाहया भाव ब्रह्मयाने केले, वत्से हो चोरुनिया सत्यलोकी नेले. गोपाळ गाई वत्से दोही ठाई रखिली, सुखाच्या प्रेम सिंधू अनाथाची माऊली. अनाथाची माऊली, सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली. अर्थ, तुमचे सामर्थ्य पाहण्यासाठी ब्रह्मदेवाने तुमच्या गायीची पाडसे पळवून सत्यलोकी नेली. कुठं नेली? सत्यलोकी नेली. सुखाची आणि अनाथांची माऊली असणाऱ्या तुम्ही पृथ्वीवर सत्यलोकी दोन्ही ठिकाणी गायी वासरं सांभाळतायत. राखीता गोधने हो इंद्र कोपला भारी, मेघ जो कडाडीला शिळा वर्षता दारी. राखीले गोकुळ हे नखी धरिला गिरी, निर्भय लोकपाळ अवतरले हरी. अर्थ, गोवर्धन पर्वताचे रक्षण केल्यामुळे इंद्राला भारी राग आला. त्याने मेघांचा गडगडाट करून ढगांचा वर्षाव केला. लोकांचे निर्भयपणे पालन करणाऱ्या हरीने हाताच्या निखारावर पर्वत उचलून धरला आणि गोकुळांचे रक्षण केले. गोकुळाचे रक्षण केले. वसुदेव देवकीची फोडिले बंदिशाळ, होऊन विश्वजनिता तया पोटीचा बाळ. दैत्य हे त्रासी येले समळ कंसासी काळ, राजा उग्रसेन केला मधुरा पाळ. जेव्हा वसुदेव देवकी यांना कंसाने बंदिशाळेत बंदिस्त केले होते, तेव्हा कृष्णाने त्याच्या पोटी जन्म घेऊन बंदिशाळेच्या भिंती फोडल्या. दैत्यांना त्रस्त करून कंसाचा पूर्णपणे नाश केला आणि राजा उग्रसेनाला मथुरेचा द्वारपाल बनविले. तारिले भक्तजना दैत्य निर्दाळुनी, पांडवा सहाय्य करी अडलिया निर्वाणी. गुण कायमी वर्णोमती केवडी माणी, विरवी तो दास तुका ठावे मागे चरणी. ठावे मागे चरणी. अर्थ बघूया. दैत्यांचा नायनाट करून भक्तांचे रक्षण केले. युद्धामध्ये अडचणीत सापडलेल्या पांडवांना सहाय्य केले. माझी बुद्धी आणि वाणी तोकडी असल्यामुळे त्याचे वर्णन मी कसे करणार. हे कृष्णा, तुमचा दास असणारा हा तुका तुमच्या पायाशी आश्रय मिळवण्यासाठी विनवणी करत आहे. आश्रय मिळवण्यासाठी विनवणी करत आहे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णो वंदे जगद्गुरुं.